आता मगाशी बोलताना हा मुद्दा सुद्धा आला, की जसं तू म्हणालीस, की राजाश्रय दिला जायचा आणि त्यामुळे कुठे नाही म्हटलं तरी काय म्हणूया आपण एक उत्पन्नाचा स्रोत किंवा या सगळ्या गोष्टींकडे नको बघूया आपण. मी माझ्या मूळ प्रश्नावर येते, इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा थेट, की तुम्ही आर्थिक गणितं कशी काय जुळवता बुवा? कारण एकतर तुमचा विषय असे आहेत ना, की जे कमर्शियल अँगलनी कुठेही जात नाहीयेत. हे सगळे सोशल अँगलनी जाणारे विषय आहेत. मग तुमची आर्थिक गणितं कशी जुळवली जातात? आणि जसं तुम्ही म्हणताय, की तुम्ही इतक्या शहरांमध्ये, गावांमध्ये, वस्त्यांमध्ये जाता. सो कुठल्याही गोष्टीची प्रोडक्शन कॉस्ट असते. सो ती कशी मॅनेज करता? जरा प्लीज त्याच्याबद्दलही सांगा. नक्कीच. कुठलंही सृजन करताना किंवा ते उभं करताना, निर्माण करताना आपल्याला आज आर्थिक भार घ्यावाच लागतो आणि हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही हे म्हणतो की कुठलंही सृजन करताना सर्वात महत्त्वाचं आहे ते त्याची संकल्पना. आणि तुमच्या संकल्पनेत ताकद आहे तर ती संकल्पना खूप सुंदर रीतीने उभी राहू शकते. त्याचं एक उदाहरण सर आम्हाला नेहमी देतात. आपले गाडगे महाराज, त्यांचं म्हणजे आता स्वच्छता अभियान चालतात पण त्यांचं फार पूर्वीपासून. तर त्यांनी हातात झाडू घेतला, त्यांनी साफ करायला सुरुवात केली आणि त्या स्वच्छतेसोबत त्यांनी जी मानसिक म्हणतो आपण वैचारिक स्वच्छता आहे लोकांची तीही सुरुवात केली. आणि ती स्वच्छता करताना ते कधी उपाशी नाही राहिले. आपण सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले यांचंही उदाहरण घेतलं तर त्यांनी जी एक सुरुवात केली, पुढाकार घेतला आणि त्या काळी तो पुढाकार घेणं खरंय, सोपं नव्हतं. अगदी की घरातनं बाहेर काढून दिलं होतं. कुठे राहायचं, काय करायचं, या सगळ्या आव्हानांना त्यांनी पुढे तोंड दिलं. खरंय, तोंड दिलं. मग आणि त्यांची जी कारण त्यांच्या संकल्पनेत ताकद होती, खरंय. त्यांच्या ध्येयामध्ये ताकद होती. आज आपल्या कुठल्या ध्येयामध्ये ताकद आहे का? आज कुठली आपली संकल्पना एवढी ताकदवान आहे का? किंवा आपण तसा विचार करतो का? याच ध्येयाशी सरांनी आम्हाला जोडलं. आणि ज्यावेळी आम्ही उभे राहिलो की आमची संकल्पना आमची ताकद आहे, त्यावेळी समाज, पूर्ण देश आमच्यासोबत उभा राहिला. एक आहे की नाटकासाठी प्रोड्युसर लागतो, बरोबर आहे. नंतर एक फंडिंग दिलं जातं भारतीय गव्हर्नमेंट, म्हणजे आपण जे म्हणतो ग्रांट दिलं जातं आणि काही स्पॉन्सरशिप काही जण स्वीकारतात. बरोबर आहे. पण आम्ही हे ठरवलं की आम्ही हे काहीही स्वीकारणार नाही. ओ, एक आहे की प्रोड्युसर आला तर निर्णय त्याचे असतात. अगदी मालकी हक्क आलाच, नकळत नकळत आला. एक्झॅक्टली. पण आमचं होतं की आम्ही कलाकार कठपुतली नाही आहोत. वा, त्यामुळे आमचे निर्णय आम्ही घेणार. आम्ही ठरवणार की आम्ही नाटक कुठे करणार आहोत, कसं करणार आहोत. तर त्यामुळे आम्हाला प्रोड्युसर नको, स्पॉन्सरशिप नको. कारण ज्या तत्वासाठी आम्ही मांडतोय किंवा प्रस्तुती करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट जर स्पॉन्सरशिपची तत्व त्यांची असते, स्पॉन्सरशिप, तर ते आमच्या तत्वात कुठे बसणार नाही. म्हणजे एक एक्झाम्पल तर आम्ही नेहमी देतो की दारूबंदीचं नाटक करायचं आणि दारू विकणाऱ्या कंपनीकडनं घ्यायचं. तर हे तत्वात कुठे बसत. खरंय खरंय. आणि जे गव्हर्नमेंट अनुदान आपण म्हणतो तर तेही आम्ही स्वीकारत नाही. कारण कलाकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की सत्ता कोणाचीही असू दे, प्रश्न विचारणं ही कलाकाराची भूमिका आहे. वा वा. आणि ती आम्ही अगदी ठामपणे मांडत असतो. तर त्यामुळे आम्ही सरकारी अनुदानही स्वीकारत नाही. तर आम्ही उभे राहतो ते केवळ आणि केवळ प्रेक्षकांच्या सहयोगाने. वा. आणि याचं मोठं उदाहरण म्हणजे आपलं भारताची लोकशाही. आपला देश कशाने चालतो? खरंय, टॅक्सने चालतो, प्रत्येकाच्या सहभागाने चालतो. म्हणजे आज गरीबातला गरीब असू दे, तो एक वस्तू खरेदी करतो, अगदी माचीसची पेटी आपण म्हणतो, त्यावरती तो टॅक्स देतो. आणि त्या टॅक्सने आज आपलं सरकार चालतं, पूर्ण भारत चालतो. मग आम्ही म्हटलं की आम्हीही याच पद्धतीने की प्रत्येकाच्या सहयोगातूनच चालणार. तर अशा रीतीने ही नाट्य चळवळ आमची सुरू आहे. आम्ही थेट प्रेक्षकांमध्ये उतरायला सुरुवात केली. नाटकाच्या प्रत्येक संकल्पनेशी प्रेक्षकांना जोडायला सुरुवात केली. हो, यात सुरुवातीला खूप संघर्ष आला. कारण आमचीही मानसिकता होती ना की असं कसं प्रेक्षकांशी बोलायचं, असं कसं संवाद करायचा, प्रेक्षक कोण उभे राहील, कशाला येतील, ह्या सगळ्या मानसिकता आमच्याही होत्या. बरोबर आहे. पण ज्यावेळी आम्ही प्रेक्षकांशी बोलायला सुरुवात केली, सुरुवात आम्ही घरातल्या सदस्यांपासून केली. वा.
की चला खूप आपण महत्त्वाचं आहे. घरातल्यांशी बोलून बघूया. आणि सर्वात मोठी म्हणजे मी म्हणते अर्धी लढाई आपली तिथेच असते. तिथेच खरंय तर खरंय आम्ही खरंय. त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली, त्यांना नाटकाला आणलं. वा. मग आमच्या आजूबाजूचे नातेवाईक, शेजारी, मित्रवर्ग वा. या सगळ्यांशी संवाद करायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू नोन टू अननोन हा प्रवास आम्ही करत गेलो. वा. आणि असा प्रवास करता करता आज आमचे नाटक हाऊसफुलही होतात. वा. क्या बात क्या बात क्या बात. कारण आज आमचे प्रेक्षक हे उभे राहतात आमच्यासाठी. क्या बात. ज्या शहरात नाटक असेल त्या शहरात आम्ही एक 8-15 दिवस अगोदर जातो. वा. तिथल्या स्थानिकांशी संवाद करायला सुरुवात करतो. ओळखींपासून अनोळखींपर्यंत पोहोचतो. आणि आज असं झालंय की 12 वर्षाचा हा आमचा प्रवास. गेले 12 वर्ष मी थिएटर ऑफ रेलेव्हन्स करतेय. तर ह्या 12 वर्षाच्या प्रवासात आज आमचे प्रेक्षक कायमस्वरूपी जोडले गेले. आज प्रेक्षक आम्हाला त्यांच्या घरात ठेवतात. आई ग किती आम्हाला गोड. उपाशी ठेवत नाही. सही. गाडी देतात सही, की तुम्ही सही. प्रवास करताय, इथून तिथे सगळ्यांशी भेटताय, तर आमची गाडी घेऊन जा. मी आज प्रेक्षकांचीच गाडी घेऊन आले. क्या बात आहे. वा वा वा. तर प्रेक्षक आता आमच्यासाठी उभे राहतात. आणि प्रेक्षकांची ही भूमिका स्पष्ट होते की नाटक हे फक्त कलाकारांचं नाही, तर ते आमचं आहे. वा आणि वा. अशा रीतीने ही नाट्य चळवळ. ही भावना प्रेक्षकांच्या मध्ये निर्माण होणं इथे जिंकलंय तुम्ही खऱ्या अर्थाने. आणि मुळात म्हणजे इथे जेव्हा सरांनी आम्हाला ही कॉन्सेप्ट सांगितलेली की तुम्ही तुमच्या जगण्याचा अर्थ शोधा, वा. प्रेक्षक तुम्हाला जगवण्याचा अर्थ देतील. क्या बात क्या बात तर ही क्या बात. खूप मोठी ताकद आम्हाला या पूर्ण थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या प्रवासात अनहद नाद या नाटकाने आणि मंजूर सरांनी दिली की त्या जगण्याचा अर्थ जसजसा आमचा उलगडत जातोय, प्रेक्षक आम्हाला एक नवा अर्थ, एक नवा जगण्याचा अर्थ देत आहेत. सही सही सही. क्या बात आहे. खरं तर आता मी जरा तिकडच्या मंडळींकडे जाते. कारण ती मंडळी बराच वेळ फक्त ऐकायच्या भूमिकेत, आता बोलायच्या भूमिकेत. या सगळ्या प्रोसेसमध्ये की नाही एक कलाकार म्हणून तुम्ही सगळे घडत होता, बरोबर आहे. तर ती घडण्याची प्रोसेस काय होती? तुम्ही कलाकार म्हणून कसे घडला त्याबद्दल थोडंसं. सुरुवात माझी अनहदनाथपासूनच झाली. बरं. स्वप्न पाहणं. प्रियांका. हां. स्वप्न पाहणं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो की स्वप्न पाहायची, पण ती पूर्ण कशी करायची. पण अनहदनाथ नाटक पाहिल्यानंतर माझं स्वप्न पाहण्याची इच्छा निर्माण झाली. क्या बात क्या बात. कलाकार म्हणून घडतात माणसं, हो. पण कलाकार म्हणून फक्त प्रसिद्ध व्हायचं, ओळख निर्माण करायची. पण त्या पलीकडे काय, जेव्हा हा प्रश्न पडतो तर त्या पलीकडे जेव्हा अस्तित्व निर्माण करण्याची भूमिका येते, ती मला अनहदनाथमधून मिळाली. वा. की ते नाटक सांगतं की तुम्ही तुमच्या प्रत्येक पावलावरती तुमचं अस्तित्व घडवत जा, जेणेकरून तुमची नव्याने तुम्हाला तुमची ओळख होत जाईल. समाजात तर निर्माण होतेच, पण तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची ओळख होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तिथून माझी सुरुवात झाली. क्या बात क्या बात आहे. रुपाली. रुपाली नव्हे, नृपाली. राईट. थिएटर ऑफ रेलेव्हन्सची माझी पहिली ओळख म्हणजे मी एक प्रेक्षक आहे थिएटर ऑफ रेलेव्हन्सची. आणि तिथून मी जोडले गेले थिएटर ऑफ रेलेव्हन्स आणि या संपूर्ण नाट्य कारभार किंवा एक वैचारिक रंग आंदोलनासाठी. आणि रंग आंदोलन हे असं आहे की सर म्हणतात रंग कर्म. रंग म्हणजे विचार, आणि विचारांचं कर्म करणारे, ध्येय गाठणारे आम्ही सगळे कलाकार. तर हा बदल घडून आणण्यासाठी तर मला पहिल्यांदा असं झालं की अश्विनी आणि कोमल माझ्या घरी आले आणि मी थक्क झाले की कलाकार आपल्या घरी, अरे हे काय, असं कसं शक्य आहे. तर आणि नंतर मग त्यांनी नाटकाची संकल्पना सांगितली. थिएटर ऑफ रेलेव्हन्सचा एक महोत्सव घेऊन आले होते ते पनवेलमध्ये. आणि त्यावेळेला मी एकदम भारावून गेले की हे काय विषय आहेत, हे जगापलीकडे आहे, हे असं असू शकतं जग, इतकं सुंदर, इतकं वेगळं, आणि आपल्याला जे घडवायचं आहे ते असं असू शकतं. तर हे मला खरंच नवीन होतं आणि हेच मला हवं होतं. तर मला ते नकळत एका क्षणात त्यांनी समोर आणून ठेवलं. आणि मग मी बघायला गेले हा नाट्य महोत्सव. मला आजही आठवतं आहे की प्रत्येक नाटकाने मी एका वेगळ्या म्हणजे ध्रुवावर गेले म्हणेन मी इथे नव्हतेच. काय हे आहे मला समजेना, पण खूप भिडलं मनाला. त्याच्यानंतर स्वतंत्र मी उन्मुक्त मी नावाचं एक वर्कशॉप मंजुल सरांनी आणि स्माइली आम्ही म्हणतो आमच्या टीम लीडरला अश्विनीला, तर त्यांनी घेतलं होतं. आणि स्वतंत्र मी उन्मुक्त मी या वर्कशॉपला मी आले. आणि हो, मी एक व्यक्ती आहे, एक
म्हणजे माणूस म्हणून जगतीये, पण मी स्वतंत्र आहे पण उन्मुक्त आहे का? तर हा उन्मुक्ततेचा प्रवास मला त्या वर्कशॉपने दिला. एक उन्मुक्त व्यक्ती म्हणून, एक उन्मुक्त माणूस म्हणून, एक उन्मुक्त प्रोफेशनल म्हणून, कलाकार म्हणून जगण्याची सुरुवात त्या वर्कशॉपने मला दिली. तो एक स्पार्क जो होता त्या वर्कशॉपने दिला. आणि त्याच्यानंतर मग लोकशास्त्र सावित्री या नाटकामध्ये मला एक संधी मिळाली. आणि मी जेव्हा लोकशास्त्र सावित्रीमध्ये पदार्पण केलं त्यावेळेला खरी म्हणून एक व्यक्ती म्हणून मी उभी राहिले. कारण एक बाई म्हणून, एक मुलगी म्हणून, एक प्रोफेशनल म्हणून मी उभी होते. पण माझा प्रवास जो अंतर्मनातला, जो अंतरंगातला प्रवास आहे, तो त्या नाटकाने मला ती उभारी दिली की मी उभी राहिले एक व्यक्ती म्हणून. आणि मला सांगायला आनंद आहे की माझ्याबरोबर माझी मुलगीही आज या प्रवासात जोडली गेलेली आहे. येस, थिएटर ऑफ रेलेव्हन्स आणि या संपूर्ण टीमनी मला ते दिलं आहे. आणि हेच तत्व मला स्वतःमध्ये मी रुजवते, पण आज मी समाजात ज्या संस्थांची जोडली गेली आहे तर तिथेही मी हे तत्व रुजवायचा प्रयत्न करते. तर हे त्याच्या पुढचं पाऊल आहे माझं. क्या बात आहे, क्या बात आहे रुपाली. आपण जाऊया तनिष्काकडे. येस, या ग्रुपमधलं मला वाटतं सगळ्यात लहान पिल्लू तेच आहे. येस, तू एक कलाकार म्हणून तू कशी घडलीस? माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की मला कलाकार म्हणून जगायचं आहे किंवा मला कलाकार म्हणून घडायचं आहे. पण कसं, त्यासाठी काय करायचं? तर मी पनवेलच्या नाट्यगृहामध्ये गेली होती आणि तिथल्या सेक्युरिटीने मला सांगितलं की इथे जे ॲक्टिंग क्लास होतात ते आता बंद झालेत. तर तेव्हा मला खूप वाईट वाटलं की आता मी काय करणार पुढे. तर तेव्हा मला त्यांनी अश्विनीताईशी ओळख करून दिली आणि तिथे मला अश्विनीताई भेटली. तेव्हा तिने मला सांगितलं की आमचं नाटक आहे लोकशास्त्र सावित्री, तर त्याआधी आमचे वर्कशॉप्स आहेत, तर तू तिथे ये. आणि आमचा एक खूप चांगला संवाद झाला. आणि जसं मी वर्कशॉपमध्ये आली तसं तिथे मला ऑडिशन नाही घेतले किंवा माझा पोर्टफोलिओ जे बोलतो आपण की एका ॲक्टरचा बायोडेटा असतो तो नाही घेतला. तेव्हा मला एक खूप जाणवलं की स्वतःतली ताकद मी स्वतः कशी ओळखली. कारण की जेव्हा पोर्टफोलिओ मागतात तेव्हा माझ्यामध्ये काय आहे हे आपण त्यात लिहितो, पण मला ओळखता येतं का माझ्यामध्ये काय आहे किंवा माझी व्याप्ती काय आहे, मी स्वतःला ओळखलंय का. तर ते खूप नवीन होतं माझ्यासाठी आणि तिथून माझा प्रवास झाला. आणि त्याचबरोबर मी लोकशास्त्र सावित्री, गोधडी हे नाटकं करत होती. पण माझ्यासमोर एक खूप मोठी संधी आली, ती म्हणजे युरोप. आणि युरोपला जायचं आहे तर त्यासाठी खूप मोठा एक लढा होता माझ्यासाठी. माझे 10th स्टँडर्डचे बोर्ड होते. म्हणजे एका वेळेला 2-2 परीक्षा दिल्यास तू. तर तेव्हा असं नेमकं झालं होतं की युरोपला जायचं आहे. तर घरवाल्यांसाठी होतं की हां युरोपला जायचं आहे, पण सगळेजण बोलायचे की नाटक आता कमी कर तू, 10वी आहे, नाटकाला नको जाऊ, अभ्यासावर परिणाम होतो. पण तेव्हा माझ्यासोबत असं झालं की ताईने सांगितलं की संवाद कर, संवादाने प्रश्न सुटतात. नक्कीच. आणि जसं आमच्या सगळ्या नाटकांमधून मला एक खूप समजलं की आपल्या देशामध्ये पुंजीवाद आहे, आतंकवाद आहे, मार्क्सवाद आहे, पण ह्या सगळ्या वादाला आपण खोडून एक संवाद करूया जेणे खरंच आपलं स्वतःचं जग निर्माण होईल. तर ते खूप मनाला येत होतं. आणि तिथून वैचारिक आणि विवेक संवाद मी माझ्या आईवडिलांशी केला. त्यानंतर मला अश्विनीताईंनी सांगितलं की अभ्यासामध्ये तू नेमकं काय करतेस, अभ्यास करायचा आहे पण त्याच्यासाठी तुझी तयारी आहे का. तर मनापासून अभ्यास कसा करायचा. तर तेव्हा स्वतःला मी अभ्यास का करायचा हे प्रश्न विचारला. त्यानंतर मी खूप चांगले पेपर लिहिले, मला चांगले मार्क आले, 71% मिळाले. त्यानंतर मी युरोपला गेली. युरोपमध्ये आम्ही द ... अदर वर्ल्ड हे नाटक परफॉर्म केलं. तिथल्या सगळ्या जर्मन लोकांसाठी, स्टुडंटसाठी आम्ही केलं, मराठी लोकांसाठी नाही. आणि त्यांना एक प्रश्न विचारून आलो की तुमच्याकडे वन आहेत पण तुमच्याकडे जंगल नाही आहेत का. तर असा एक आम्ही त्यांच्यासोबत प्रश्न केला. तिथे जाऊन थिएटर ऑफ रिलेव्हन्सचं एक तत्व आहे, अ रोमान्स विथ ट्रुथ, सत्याच्या प्रेमात,
हे मी तिथे जगत होती. तर हा प्रवास माझा होता. क्या बात है, क्या बात है, व्हेरी नाईस तनिष्का. म्हणजे खरं तर मगाशी तू आतंकवाद आणि बाकीचे वाद वगैरे असं सांगत होतीस ना, तेव्हा मला प्रश्न पडला होता की अरे तुझं वय किती राणी. पण या वयातही या सगळ्या गोष्टींची जाणीव तुझ्यात निर्माण झाली आहे. मला वाटतं ही देण तुला थिएटर ऑफ रिलेव्हन्सने दिली आहे. येस. सो पुढच्या प्रश्नाकडे येऊया. मी ना मगाशी सायली आणि कोमलशी गप्पा मारताना मला एक गोष्ट कळाली की तुमच्या तालमी फार भन्नाट काहीतरी होतात. जरा प्लीज तुमच्या तालमींबद्दल सांगाल का? नाटकाच्या तालमी म्हटलं की कलाकारासाठी असतं एक भाड्याने हॉल घ्यायचा, हो, किंवा कुठेतरी एक जागा बघायची, तास हो. 1.5 तासासाठी किंवा फार फार 2 तासासाठी तालीम करायची, अगदी. रिहर्सल करायची. आम्ही सुरुवातीपासूनच निसर्गात जातो. क्या बात. म्हणजे आम्हाला खरंच लोक वेडे म्हणतात की तुम्ही बॅग पॅक करता, 5-5, 7-7 दिवसांसाठी जाता, कुठेतरी जंगलात जाऊन राहता. जंगलात? येस, आम्ही जंगलात जाऊन राहतो, निसर्गात जातो आणि तिथे राहून आम्ही आमची नाटकाची तालीम रिहर्सल करत असतो. आणि मला तर असं म्हणजे मला आठवतं की थिएटर ऑफ रेलेव्हन्स आधीही मी नाटक करत होते. कॉलेजेसमधून आम्ही सुरुवात केली होती, पण कोणीच ना नाटकाला निसर्गाच्या तत्वाशी जोडलं नव्हतं. मंजुल सर हे पहिले होते ज्यांनी निसर्गाला गुरु असं समोर ठेवलं आमच्या. आणि निसर्गाच्या प्रत्येक घटकातून, प्रत्येक तत्वातून आम्ही नाटक समजत होतो, उमजत होतो आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला भेटत होतो. क्या बात. हे खूप महत्त्वाचं, हे खूप महत्त्वाचं. आणि ती मजा इतकी येत होती की मला आठवतं आम्ही जेव्हा चैतन्य अभ्यास, स्वशोधाचा प्रवास, येस, तर चैतन्य अभ्यास आम्ही करायचो. त्यामध्ये आवाजाचा अभ्यास आहे, स्वतःच्या शरीराचा अभ्यास आहे, विचारांचा अभ्यास आहे. कारण ना आम्ही हे नेहमी म्हणतो आणि ही सरांनीच सांगितलेली गोष्ट आहे की आपण कपडे घालतो, घरी गेल्यानंतर ते कपडे आपण धुवायला टाकतो, कारण त्यावर एक मळ साचलेला असतो. एव्हरी टाईम तुम्हाला ते कपडे धुतल्यानंतर तो मळ स्वच्छ करावा लागतो. तसंच आपल्या विचारांचा आहे, आपल्या भावनांचा आहे, त्यावरही मळ साचत असतो. तर तुम्हाला तो प्युरिफाय, स्वच्छ करावा लागतो. आणि ती प्रोसेस ही चैतन्य अभ्यासाची आहे की आम्ही त्यामध्ये भावनिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक ह्या अभ्यासांना जगत असतो. तर असंच आम्ही नदीच्या पात्रात उतरायचो. नदीचा जो खळखळ वाहणारा प्रवाह आहे, त्या प्रवाहासोबत आम्ही आवाजाचा रियाज करायचो. अभ्यास, आवाजाचे आरोह अवरोह करायचो. डोंगरावर धावत जायचो, श्वासाचा अभ्यास करायचो, प्रोजेक्शन करायचो. सो नाटकाच्या ह्या सगळ्या अभ्यासांना आम्ही निसर्गात जगतो. किती छान. ही आमची तालीम आहे. हे कायच्या काय भन्नाट आहे ग. येस, खरंच ना. अशी तालीम आजतागायत कधी ऐकलेली नाहीये. आणि मोकळं आकाश तुमच्या वर आहे, जमीन आहे आणि तुम्ही, हे सगळे बिंदू तुम्ही जोडता. असा हा आमचा नाटकाच्या तालमीचा प्रवास. अनहदनाथचा जो एक एक्झाम्पल देईल की अनहदनाथ हा विषय समजला कसा, त्याची एक भन्नाट तालीम झाली प्लीज. की कारण आपण इतक्या मशीनमध्ये वावरत असतो की त्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येत नाही, आपले आवाज नाही ऐकू येत. आणि आपले जे आपण म्हणतो पंचेंद्रिय आहेत, तर त्या पंचेंद्रियांचा उपयोग आपण ॲक्च्युली नाही करत. आपल्याला सेन्स होतं, सगळं होतं. मग अनहदनाथ ऐकायचा कसा? तर सर बोलले की चला आपण एक नवीन प्रोसेस करूया. आणि आम्ही टेकडीवर होतो, आजूबाजूला करवंदाची जाळी आणि बाकी सगळे असंख्य झाडं होती. मी इमॅजिन करते. कधी ये खरंच आपण जाऊया. नक्की मला आवडेल. आता हे सगळं ऐकून माझी एक्साइटमेंट वाढते की यार मला कधीतरी यांच्या तालमीला जायची संधी मिळावी. नक्की. तर आम्ही टेकडीच्या पायथ्याशी उभे होतो. सर बोलले की आज तुम्हाला एक चॅलेंज आहे, आव्हान आहे, तुम्ही तयार आहात का? तर आम्ही म्हटलं हो. पण म्हणे रिस्क आहे, जीवाची रिस्क आहे, तयार आहात का? आम्ही बोललो हो. क्या बात आहे. तर मग सर बोलले ओके, डोळे बंद करा. आणि आम्ही सगळ्यांनी डोळे बंद केले. आणि ते बोलले की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही आणि केवळ माझ्या टाळीच्या किंवा आवाजाच्या दिशेने तुम्हाला यायचं. माय गॉड. आणि स्वतःशी प्रामाणिक राहायचं, डोळे उघडायचे नाही तसं. आणि खरंच आम्ही त्या प्रक्रियेत इतके आता हे झालंय की प्रामाणिक होतो आणि आहोत की आम्ही डोळे कोणीच उघडले नाही, अगदी किलकिले म्हणतो तेही नाही. तर आम्ही डोळे बंद केले आणि सरांच्या टाळीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. टाळीचा आवाज यायचा आणि आम्ही मागे. त्यांनी हळूहळू
टेकडी चढायला सुरुवात केली आणि आम्ही त्या आवाजाच्या दिशेने टेकडी चढायला लागलो. बरं, ती टेकडी म्हणजे अगदी सपाट अशी काही नाही, असंख्य करवंदांची झाडी, सावरीचं झाड, काटेरी, बाभळीचं झाड, असे सगळे झाडं, दगड, कातळ, हे सगळं. आणि बरं तो पायवाट जी अशी अशी जात असते, अशी ती पायवाट, घाणेरीची झोडपं, त्यातनं आम्ही त्या झोडपात अडकतोय. मध्येच एक खड्डा लागला ज्यामध्ये कोमल अगदीच आदळली आतमध्ये आणि तिला सरांनी बाहेर काढलं, पण डोळे बंद होते तिचे. आणि मग तिथनं हळूहळू हळू आम्ही तो प्रवास केला, टेकडी चढलो पूर्ण. आणि तिथे सरांनी थोडा वेळ थांबवलं. बंद डोळ्यांनी जो थंड हवेचा स्पर्श झाला आणि जो टाळीचा आवाज आम्ही ऐकत होतो, त्यानंतर मग सर बोलले, अजून आव्हान हवं का? आम्ही बोललो हो. आणि मग आम्हाला त्यांनी दुसऱ्या बाजूने टेकडी उतरवायला सुरुवात केली. एक क्षण असा आला की आम्ही एक म्हणतात आत्मविश्वास वाढला, आम्ही फास्ट जायला लागला, अरे अभि तो जम गया हो गया. आणि एक क्षण असा झाला की मी फास्ट उतरत होते आणि सरांनी मला थांब एवढंच बोलले, कारण खाली दरी होती. पण एक आहे की त्या दरीतनं म्हणजे त्या टेकडीतनं आम्ही उघड्या डोळ्याने कधीच उतरलो नसतो. हो हो, हे उघड्या डोळ्यांचं चॅलेंज आम्ही कधीच स्वीकारलं नसतं, पण बंद डोळ्याने आम्ही उतरलो. वा, म्हणजे तो सरांवरचा विश्वासही होता. हो, अगदीच अगदीच अगदीच. आणि आम्ही ती पूर्ण उतरलो. जवळजवळ 40 ते 50 मिनिटं आमचे डोळे बंद होते. आणि सरते शेवटी ज्यावेळी आम्ही हा पूर्ण प्रवास करून आल्यानंतर ज्यावेळी डोळे उघडले, त्यावेळी आमची दृष्टी, आमची नजर, आमचं जग बदललेलं होतं. अनहदनाद म्हणजे नेमकं काय? कारण आम्ही स्वतःचा आवाज ऐकायला लागलो होतो, विश्वासाचा आवाज ऐकायला लागलो. वा वा. तर ही आमच्याबरोबर तालीम घडत होती आणि अशाच प्रत्येक नाटकाची तालीम आम्ही करतो. म्हणजे असं असंख्य अनुभवांचं आहे. म्हणजे आता मी सांगायला सुरुवात केली तर दिवस जाईल. एकदा तर आम्ही रात्री म्हणजे 11-11:30 वाजले होते आणि आम्ही शेतात गेलो होतो. आपण सहसा विचार नाही करणार की जंगलात रात्री जायचं नाही रात्री. आणि आम्ही गेलो. काळाकुट्ट अंधार होता आणि आम्हाला तिथे आमच्या गर्भ या नाटकाचा संवादच आठवला. नाटकाचा संवाद आहे की अंधेरा होता नहीं है कहीं, बस भ्रम होता है भ्रम. वा. आणि तसंच झालं. आम्ही त्या अंधारात गेलो आणि सर म्हणाले थोडा शांत व्हा, नॉर्मल व्हा, बसा. आम्ही बसलो त्या शेतात आणि खरंच हाताच्या रेषाही थोड्या वेळाने दिसायला लागल्या त्या अंधारात. म्हणजे जे म्हणतो ना की अरे आपण म्हणतो अरे अंधार आहे, आपण तिथे नाही जाऊ शकत, पण आम्ही तिथे बसल्यानंतर हाताच्या रेषा दिसत होत्या आणि थोड्या वेळाने आम्ही पाहिलं आमच्या चहूबाजूला काजवे यायला लागले. वा. आणि ते काजवे ग्लिटर करतायत, चमकतायत, बंद होत आहेत. काय तो अनुभव होता. आणि आमच्यातला एक 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 कवी जागला होता त्या. खूप सुंदर अनुभव होता तो. सही. आणि तसतसा सीन आम्ही नाटकात उभा केला. वा वा. कोमल काहीतरी बोलतायत. म्हणजे हे सगळं सांगण्यामागचं कारण हे की आज रंगभूमीवरती खूपसे टेक्निकल गोष्टी आणल्या जातात. धूर सोडला जातो, फॉग सोडला जातो, का तर एक छान काश्मीरी फील येण्यासाठी. त्यानंतर लाईट्सचा वापर केला जातो, भले मोठे सेट वापरले जातात, का तर तो फील आणायला, ते दृश्य प्रेक्षकांच्या मेंदूमध्ये जशाच तसं छापलं जावं. पण इथे कुठेतरी कलाकाराची जी एक इमॅजिनेशन, कल्पकता आहे जी उलगडणारी असते आणि सोबतच प्रेक्षकांच्या मनातली जी कल्पकता आहे ती उलगडणारी असते. जसं नदी, आज मी हा इथे एक शब्द बोलले, पण इथे बसलेले जे आम्ही 6 आणि तुम्ही 7, आपल्या 7ही जणांसाठी नदीचा प्रवाह वेगळा आहे. खरं. नदीची दिशा वेगळी आहे. कोणाला गंगा आठवत असेल तर कोणाला यमुना आठवत असेल तर कोणाला पुण्यातली आठवत असेल, कोणाला गावची. एक्झॅक्टली. सो नदी हे अनुभव वेगळा आहे. तसंच आम्ही जेव्हा रंगमंचावरती येतो तेव्हा रंगमंचावरती एकही लाकडी सेट, तो वाळवी लागलेला सेट आम्ही वापरत नाही. का? कारण कार्यशाळेत केलेले जे अनुभव आहेत
झाडांचा ज्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत, डोंगर चढण्याचा जो एक आम्ही अनुभव घेतला आहे, नद्यांमध्ये वाहून जो एक आम्ही तो त्या पात्रात उतरून जो एक आवाजाचा अभ्यास केला आहे, हे सगळे अनुभव आम्ही स्टेजवरती आणतो. आणि त्या अनुभव इतके रिअलिस्टिक असतात कारण तुम्ही ते जगलेले आहात. सो हे अनुभव जेव्हा स्टेजवरती येतात तेव्हा प्रत्येक प्रेक्षकांना असं वाटतं की अरे हे किती म्हणजे अरे बापरे आता काय घडेल. त्यांना खरंच तो खड्डा दिसतो ज्याच्यात मी पडले होते. त्यांना खरंच ते जंगल उभं राहतं आणि तेही हरवून जातात. तेही त्या निसर्गात आमच्यासोबत प्रवाहित होतात. तेही त्या नदीच्या प्रवाहात वाहतात. थंड पाण्याचा स्पर्श जेव्हा रंगमंचावरती कलाकाराला होतो तेव्हा प्रेक्षकही कुठेतरी एक्सप्रेशन फील करतात, ते फील करतात. आणि हीच रियालिटी, हीच सत्यता आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची की तुम्ही जेव्हा प्रेक्षक खुर्चीवर बसतात तेव्हा केवळ शरीर खुर्चीवर बसलेलं असतं, पण त्यांचे तरंग, त्यांची जी रूह म्हणतो आपण, ती रूह, त्यांचे विचार हे सगळे आमच्या सोबत रंगमंचावरती आलेले असतात आणि ती फोर्थ वॉल केव्हाच ब्रेक झालेली असते. सो ही कार्यशाळेची गंमत खरी ही आहे. खूप सहज प्रेक्षक जेव्हा नाटक बघतात तेव्हा म्हणतात की काय अभिनय आहे, किती सुंदर, किती ताकदवान, किती रिअलिस्टिक. पण त्यामागची मेहनत जी आहे ती या खऱ्या अर्थाने कार्यशाळेत घडत असते. जेव्हा आम्ही रंगमंचावरती उभं राहतो खूप त्रास होतो. जेव्हा रंगभूमीची जी एक ती कर्रारती आवाज की खिळे ठोकून 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 जी रंगभूमीची अवस्था केलेली असते, खूप त्रास होतो. पण त्या लाकडांचा आवाज आम्ही त्या जंगलातल्या लाकडांशी रिलेट करतो. त्या रंगभूमीवरतीची जी एक धूळ आहे किंवा तो एक स्पर्श आहे, तो स्पर्श आम्ही त्या मातीशी कनेक्ट करतो. मग नंतर त्याच्या आतले जो बेसमेंट आहे तो बेसमेंट आम्ही अक्षरशः जंगलातल्या त्या डोंगरावरती किंवा आम्ही ज्या खोलात नदीच्या पात्रात जातो त्या बेसमेंटशी आम्ही कनेक्ट करतो. तर ही कनेक्शनची खूप अद्भुत प्रक्रिया आहे आणि अर्थात आम्ही याला तालीम म्हणणार नाही, ही साधना आहे. आणि ही साधनाच कलाकाराला कलाकार बनवते. कारण कलाकार हे दुसरे तिसरे कोणी नाही, हे काळाला आकार देणारे असतात. आणि तो आकार जोपर्यंत ते स्वतःला देणार नाहीत तोपर्यंत ते प्रेक्षकांना, समाजाला, विश्वाला देऊच शकणार नाही. त्या आकार देण्याची प्रक्रिया ह्या वर्कशॉपमध्ये, या कार्यशाळेत, या प्रयोगशाळेत आम्ही सतत करत असतो. आजही मला तो क्षण आठवतो जेव्हा आम्ही खूप गरमीत, उन्हाळ्याचे दिवस होते आणि आम्ही प्रचंड तालीम केली आणि आम्ही रंगभूमीवरती सरांनी सांगितलं आता झोपा. आणि झोपल्यानंतर अवघ्या मला वाटतं 5 मिनिटानंतर सरांनी पुन्हा ते हमिंग आणि साऊंड आणि पुन्हा आम्हाला उठायला सांगितलं. आम्हाला असं जाणवलं की आम्ही कितीतरी वर्ष झोपलोय, कितीतरी वर्षांची ही एनर्जी आम्ही परत रिएनर्जाइज केली. आणि झोपून उठल्यानंतर जो आमच्या घामाची जी एक आकृती त्या मातीच्या रंगमंचावरती झालेली, ती आकृती, ते खरं अस्तित्व, ती खरी म्हणतात ना पदचिन्ह आपण म्हणतो, ती आकृती आमची ही सत्य होती आमच्यासाठी. म्हणजे उठलं ते केवळ शरीर नव्हतं, ते एक वेगळं अस्तित्व होतं, ती एक वेगळी ओळख होती, एक आयडेंटिटी होती. आणि खऱ्या अर्थाने कलाकाराचा तेव्हा जन्म झालेला. खूप आदर्शवादी, खूप चमत्कारिक वाटतं हे सगळं ऐकणं, बोलणं, पण हे आम्ही जगतोय. आणि एवढ्याच कन्व्हिक्शनने आम्ही जेव्हा प्रेक्षकांशी संवाद साधतो तर प्रेक्षक निश्चित कनेक्ट होतात. क्या बात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की आम्ही नॉर्मली अनेक लोकांशी बोलतो, शेकडो लोकांशी आमचा संवाद होतो, पण फार कमी वेळेला असं होतं की शब्दातीत होतात गोष्टी की आय एम स्पीचलेस. मी ती चित्र डोळ्यापुढे आणावीत की काय घडत असेल, कसं घडत असेल, कशी कोमल खड्ड्यात पडली असेल आणि काय पद्धतीने डोळे बंद करून तुम्ही ती दरी उतरला असाल. क्या बात आहे. म्हणजे हे खरंच कायच्या काय भन्नाट आहे मंडळी. सो हे ऐकताना इतकी मजा आली आहे, तर मला खात्री आहे प्रेक्षक हो, यांचे प्रयोग तुम्हाला बघताना याच्या 10 पटीने मजा येणार आहे. येस अश्विनी जे काहीतरी बोलतायत प्लीज. सर्वात महत्वाचं की आता पर्यावरण नाटक आमचं आलेलं आहे, कारण पर्यावरण हा कळीचा मुद्दा आहे. तर त्या नाटकाचं नाव आहे द अदर वर्ल्ड. म्हणजे एक असं जग जे माझ्या स्वप्नातलं जग आहे, ज्यामध्ये प्रदूषण नाहीये, ज्यामध्ये फक्त गर्दी नाहीये,
ज्यामध्ये सुंदर हवा, ताजी हवा, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आहे, स्वच्छ अन्न आहे, तर या सगळ्याचं स्वप्न साकार करणारं हे नाटक आहे. कारण आम्ही म्हणतो की एक झाड लावल्याने जंगल नाही होणार. खरंय. जंगल ही प्राकृतिक प्रक्रिया आहे, त्यामुळे ते जे जंगल आपल्याकडे आहेत त्याचं संवर्धन नाही केलं तर आपलंही अस्तित्व नष्ट होणार. आणि ज्यावेळी आपण निसर्गाची गोष्ट करतो तर ते कुठलं जात, कुठला धर्म, कुठला रंग, कुठला पक्ष हे काहीही बघत नाहीये. सरसकट सगळ्यांवर त्याचं इफेक्ट होतं. आणि त्यासाठीच हा नवीन पुढाकार घेतलाय की द अदर वर्ल्ड हे नाटक आम्ही घेऊन आलो आणि ज्याचीच प्रस्तुती युरोपमध्येही झाली 72 दिवसांसाठी. आणि तर युरोपला तर 2000 पासून लागोपाठ जातोय वेगवेगळे विषय घेऊन. तर तेच आता नाटक मराठीत आम्ही घेऊन आलो आहोत. आणि ज्यात आधी मानवापासूनचा जो काळ आहे की आपण शोध घेत आलो, चाकाचा शोध लावला, अग्नीचा शोध लावला, पण या सगळ्यात आपण कधी निसर्गाचा विपर्यास नाही केला. बरोबर आहे. पण आताचे जे शोध आहेत ते शोध घेणारे भांडवलदारांच्या याच्यात का जाऊन बसतात. आणि त्यामुळे निसर्गाचा खेळ होतो. एक्झॅक्टली. म्हणजे मुठभर लोक आहेत जे आपल्या ताकदीने, पैशाच्या ताकदीने संपूर्ण जगाला सफर करायला लावत आहेत आणि ज्यामुळे प्रत्येक जण, म्हणजे आज सर्वात जास्त इफेक्ट होतो तो तळागाळातल्या लोकांवर आणि त्यांची संख्या जास्त आहे. आणि ज्यावेळी ह्या निसर्गातलं हे चक्र बिघडत जात आहे तिथे कोणीही टिकणार नाही. आणि म्हणूनच हा पुढाकार की चला स्वतःचा आरसा बघूया. आपल्याला माहिती आहे की आपण विध्वंसाकडे चाललोय तरीही आपण तेच करतो. त्यासाठी हा पुढाकार. आणि मला असं वाटतं की आता जर सांगतेकडे आपण येत आहोत तर आम्ही सावित्रीचा जागर करू, पण तुमच्या बोलण्यानंतर. अगदी चालेल. सो मंडळी, न्यूज अनकटच्या आपल्या संवाद या सेगमेंटमध्ये आज ही मंडळी आपल्यासोबत आली होती. मला खरं तर ऐकताना खूप मजा आली आणि त्याच्यासोबत मी स्वतःला प्रश्न विचारते की या सगळ्या प्रोसेसमध्ये एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून माझ्या जाणीवा कितपत शाबूत आहेत. तर या जाणीवा शाबूत राहायचा प्रयत्न मला वाटतं प्रत्येकाने करायला हवा. मी करते, तुम्हीही करा. आणि येस, आता यांच्याकडनं आता इतकी आपली कलाकार मंडळी आली आहेत, त्यांना ऐसे कैसे छोड देंगे भाई. असं नाही, आम्ही असे जाऊ देणारच नव्हतो तुम्हाला. तर तुमच्या नाटकाची एखादी छोटीशी छटा किंवा काहीतरी संवाद प्लीज आमच्या प्रेक्षकांसाठी इथे सादर करा. तर चला करूया सावित्रीचा जागर, समतेचा जागर. हा जागर आहे नाटक लोकशास्त्र सावित्रीचा. रेडी? सावित्रीचा यलगार, माणुसकीचा जागर. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. न्याय संगत समाजाच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. न्याय संगत समाजाच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. हक्कांसाठी तुम्ही लढायला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. हक्कांसाठी तुम्ही लढायला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. बाईच्या नावानं सांग भलं, पुरुषाच्या नावानं सांग भलं, इतर सगळे जेंडर ही सांग भलं, सांग भलं, सांग भलं. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. माणूस असणं योग्य, माणूस असणं योग्य, माणुसकीने जगणं, माणुसकीने जगणं. माणूस असणं योग्य, माणूस असणं योग्य, माणुसकीने जगणं, माणुसकीने जगणं. यातच आहे साऱ्या जगाचं. सांग भलं, सांग भलं,
मंडळी खूप छान वाटल्या, खूप मस्त गप्पा झाल्या आपल्या. खरं तर वेळेची बंधन आहेत आपल्याला, तरी आपला संवाद खूपसा वाढलाय. मंडळी, स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच.